नमस्कार. लवली स्वरा चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे काजलचा साखरपुडा मोडल्यानंतर इथे घरी आल्यानंतर कला टेन्शनमध्ये असते. त्यात अद्वैतही तिला म्हणत असतो की तू जरा जास्तच आईंना बोलली. मिसेस खरेंना वाईट वाटत असेल, ती तुझ्या आई आहे आणि कोणतीही आई मुलांच्या बाबतीत चांगलाच निर्णय घेईल. ती जो काही निर्णय घेत असेल तिच्या दृष्टीने तो बरोबर होता, तुझ्या दृष्टीने तो बरोबर नाही. पण त्यांना समजून घ्यायला हवं, त्यांच्याशी नीट बोलायला हवं होतं. त्यावेळेला ती म्हणते, तू पाहिलंच ना तो नवरदेव कसा होता, तुला तरी मान्य होतं का ते? म्हणूनच मी तो साखरपुडा मोडला. आणि त्याच वेळेला तिथे सोहम येतो. सोहमने ते ऐकल्यानंतर विचारू लागतो, काय झालं, साखरपुडा मोडला? तर तिथे आबा आणि रजनी येते. आबांना काळजी वाटू लागते. आबा कलाला विचारू लागतात, काय झालं मला सांग तिकडे. इथे ती सांगत नाही. पाहिल्यानंतर आबा लगेचच अद्वैतला म्हणतात, सविस्तर रीतीने जे काही घडले ते मला सांग. त्यावेळेला तो सांगू लागतो, आबा आम्ही तिथे गेलो त्यावेळेला तिथे साखरपुड्याची सुपारी फोडण्यात येणार होती आणि कलाने ती जाऊन तिथे थांबवली. तिथे त्या माणसांशी मग वाद घालण्यामध्ये कला पुढे होती. त्यातली त्यात त्या व्यक्तीने धमकीही दिली, तुम्ही आमचा साखरपुडा मोडताय याची तुम्हाला चांगली शिक्षा भेटेल. आणि साखरपुडा मोडल्याच्या दुःखामुळे मिसेस खरे पण टेन्शनमध्ये होत्या. त्यांनाही ही काही बाई बोलून आली आणि त्यामुळे त्याही दुखावल्या गेला. खरं तर साखरपुडा मोडला हे ऐकल्यानंतर सोहमला आनंद झाला. आबा म्हणतात, जे काही झालं ते फारच वाईट झालं, पण नक्की याच्यातनं काहीतरी चांगलं निघेल. इथे कलाला चक्कर आल्यासारखं होतं आणि अद्वैत तिला घेऊन खोलीत निघून जातो. रजनी म्हणते, एकदाचा त्या काजलचा साखरपुडा झाला असतं तर बरं झालं असतं. आता हा सोहम पुन्हा तिच्याकडे जातोय की काय, म्हणून तिला टेन्शन येऊ लागले. इथे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. काजलची आई, काजलचे बाबा समजवत असतात की संगीता, अगं तू जास्त टेन्शन घेऊ नको, याच्यातनं या काहीतरी चांगला मार्ग निघेल. कुठलीही गोष्ट घडते तर चांगल्यासाठीच घडते असा आपण विचार करायला हवा. पण ती टेन्शनमध्ये असते. काजल तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, हे बघ आई, मी तुला वचन देते, आता इथून पुढे जे काही होईल ते तुझ्या मनासारखं होईल. मी तुझ्या मनाविरुद्ध काहीही वागणार नाही. खूप काळजीपूर्वक वागल आणि ताईंनी घेतली आहे ना माझी जबाबदारी. ताई जसं सांगेल तसंच मी करेल. ताईच्या नावाला, ताईच्या इज्जतीला काहीही दाग धब्बा लागू देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव आणि तूही टेन्शन घेऊ नकोस गं, काहीतरी होईल चांगलं, असं म्हणत ती रडू लागते. संगीता समजूत घातल्यानंतर तिला जवळ घेते. खरंच बाळा, काहीतरी मार्ग निघायलाच हवा, म्हणून टेन्शन घेतलेलं दोघंही एकमेकींच्या मिठीत रडत असतात. अद्वैत इथं कलाला समजत असतो की तू टेन्शन घेऊ नको, आराम कर, हे बघ पाणी पी आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको. आपण याच्यातनं काहीतरी मार्ग काढू, काजलसाठी चांगला नवरदेव शोधूया आपण. तू टेन्शन घेऊ नको, बस मला एवढंच सांगायचं आहे. आणि चिडचिड करून काहीच होणार नाही. आणि तुझ्या आईशी तू सविस्तरपणे ह्या विषयावरती बोल, घाई गडबड करू नको. इथे आबांनी फोन केलेला असतो इथे वकिलांना काय झालं विचारण्यासाठी. त्यावेळेला ते सांगू लागतात, मी इतक्या केस हँडल केल्या आहे, त्यात एकतर हो किंवा नाही असा मार्ग निघतो. पण तुमची केस जर जास्तच विचित्र आणि चिघळलेली दिसते. याच्यातनं मला दोघांना काय करायचं हेच समजत नाही. दोघंजणं पटापट निर्णय पण सांगत नाही, हो की नाही ते पण सांगत नाही. किती दिवस असं चालणार? आता मी त्यांना एकच दिवस दिला आहे. मला आजच्या आजच कळायला हवं की दोघांना सोबत राहायचं आहे की नाही, नाहीतर मी दोघांची फारकत डिक्लेअर करून टाकेल. असं आबांनी ऐकल्यानंतर आबा टेन्शनमध्ये येतात. आणि इथे लगेचच ते अद्वैतला आणि कलाला बोलवण्यासाठी सुवर्णाला पाठवतात. सुवर्णा त्यांच्या खोलीत जाते. अद्वैत आणि कलाला सांगते की आबा फार चिडले आहे, तुम्हाला दोघांना ताबडतोब खाली बोलवले. हे ऐकल्यानंतर काय घडले, एवढं घाई गडबडीत आपल्याला खाली बोलवले? आणि अद्वैत म्हणतो, खाली गेल्यावरच कळेल, आपण खाली जाऊन पाहूया ना. मग दोघंही घाई गडबडीत खाली येतात. आबांसमोर उभी राहतात. आबा त्यांना जाब विचारू लागतात, तुमचं दोघांचं हे काय चालले आणि किती दिवस चालणार आहे? आता आबा काय विचारते ह्या गोष्टीवर अद्वैत विचारतो. त्यावेळेला तो म्हणतो, आडेवेडे घेऊ नको, मला स्पष्ट सांग, तुम्हाला दोघांना नक्की पुढे काय करायचं आहे? त्या वकिलांना मी काय उत्तर देऊ तुमच्या दोघांचं, तू मला सांग. अद्वैत काही बोलेना आणि कलाकडे आबा जेव्हा पाहतात, जाब विचारतात, त्यावेळेला कला सांगू लागते, आम्ही दोघांनी मिळून एक निर्णय घेतला आहे, तो म्हणजे आम्ही दोघं आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहणार. हे ऐकल्यानंतर आबांच्या आनंदाला तर सीमाच उरली नाही. आबांना इतका आनंद होतो. दोघांचा हात हातात देत सांगतात, तुम्हाला कधी कुणाची नजर नको लागायला. आणि अद्वैत तिथे लाजतो आणि अद्वैत म्हणतो, आलोच आबा मी, असं म्हणत तिथून पळ काढतो. आबा मग हसू लागतात, काय लाजाळू मुलगा आहे हा, पण तुम्ही दोघांनी मला जो
आनंदाचा क्षण दिला आहे तो खूपच छान आहे असं आबा कौतुक करून कलाला सांगतात. कला आणि अद्वैत रात्री छान अंथरूण करतात. कलाला वाईट वाटतं, आपण दोघांनी सोबत राहायचं ठरवले तरी हा खाली अंथरूण घालतोय, याला वर झोपायला काय झालं. आणि अद्वैत इथे विचार करतोय, इथे ठरवल्याप्रमाणे एकत्र राहायचं ठरवलंय तरीही मला म्हणतही नाही तू की वरती ये. आता दोघंही अवघडलेल्या परिस्थितीत असतात, दोघांनाही स्पष्ट बोलता येत नाही. दोघंही एकमेकांना गुड नाईट म्हणतात आणि झोपतात. इथेही दोघंही पुढाकार घ्यायला तयार नाही. अद्वैतला वाटतं कलानी घ्यावा आणि कलाला वाटतं अद्वैतनी घ्यावा. आणि थोड्याच वेळात मग कला अद्वैतला हाक मारते आणि त्याला सांगू लागते की आपल्या जवळचं हक्काचं माणूस आपल्याजवळ असलं तर आपल्याला किती शांत झोप लागते. माझी तब्येत बरी नसताना मी तुझा हात घेऊन झोपले होते, त्यावेळेला मला खूप छान झोप लागली होती. अद्वैतही लहानपणीच्या गोष्टी सांगू लागतो. मला बरं नसल्यावर माझी आई माझ्याजवळ बसायची, तसंच मी आजारी असताना हॉस्पिटलमध्ये घरी तू माझ्याजवळ बसायची तेव्हाही मला अशी छान झोप लागायची. मग अद्वैतला ती इथे झोपतो का म्हणून विचारते, तोही आनंदाने तयार होतो आणि कलाला तो म्हणतो आज तुझा हात मला देशील का झोपायला, आणि मलाही आज शांत झोपायचं आहे असं म्हणतो. कला इथे विचार करत असते की आपण दोघांनी आता एकमेकांची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे, ह्या काळजीला नाव तरी काय द्यायचं. ही काळजी म्हणजे आपल्या दोघांमधलं प्रेम तर नाही, आपण दोघं प्रेमात पडलो आणि आपल्या दोघांनाही माहीत नाही, ह्या गोष्टीने तिला आश्चर्य वाटतं. इथे कला अद्वैतला मदत करते. अद्वैत त्याच्या वस्तू शोधत असतो, त्याला ती एक एक वस्तू काढून देते, रुमाल सगळं पॉकेट सगळं देत असते. आणि अद्वैत म्हणतो तू हे सगळं का करत आहे, तर ती त्याला म्हणते का माहीत नाही. आता समुपदेश केंद्रातल्या सरांना काय उत्तर द्यायचं त्यावेळी ती म्हणते आता आपलं ठरलं आहे ना दोघांनी सोबत राहायचं, तर त्यांना तेच सांग आणि आपले डिवोर्स कॅन्सल कर. त्यावेळेला तो तिला म्हणतो तू तर खूप आनंदी दिसते, तर ती म्हणते तुझ्याही चेहऱ्यावर खूप स्माईल दिसते, तर त्याचं कारण काय. दोघंही एकमेकांपासून स्वतःच्या भावना लपवतात आणि अद्वैत तिथून निघून जातो. अद्वैत वकिलांना भेटल्यानंतर तिथे येऊन बोलू लागतो की तुम्ही जो काही निर्णय आम्हाला दिला आहे तो आम्ही मान्य केला आहे, आम्हाला दोघांना एकमेकांसोबत राहायचं आहे हे आम्ही ठरवलं आहे. आणि ह्या गोष्टीने दोघांनाही छान शुभेच्छा ते सर देतात. त्यांना ते सांगू लागतात की मी माझ्या बायकोला खरंच अजून व्यक्त नाही केलं माझं प्रेम, पण काय करू तिच्यासाठी म्हणून विचारू लागतो. त्यावेळेला तो म्हणतो बायको तुझी, तुमचं सगळं तुम्ही ठरवा काय द्यायचं आणि काय नाही, मी कोण सांगणारा. मग तो आता विचारात पडतो आता कलाला कोणत्या पद्धतीने प्रपोज करायचं आणि तिला काय द्यायचं. कलाई इथे तेच कन्फ्युजनमध्ये असते. तिच्या आईचा फोन येतो, आईशी ती बोलू लागते. आई तिला सांगू लागते की आपल्या शेजारची तुझी मैत्रीण नाही का, ती तुझी बालमैत्रीण, तिचा आज गाडीमोड झाला. कशाने झाला कला विचारू लागते. त्यावेळेला ती म्हणते माहीत नाही का झाला, मी काय एवढी विचारपूस केली नाही. खरंच मलाही आता भीती वाटते, तुमच्या दोघांच्याही केसला 6 महिने होत आले आहे, तुम्ही दोघांनी काय ठरवलं आहे. आता इथे आडेवेडे घेत संगीता मुलीच्या मनातली माहिती काढण्याचा प्रयत्न करू लागते आणि कला सांगू लागते आई आम्ही दोघांनीही कालच ठरवलं एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं. हे ऐकल्यानंतर तिला खूप आनंद होतो आणि तुझ्या तोंडात लाडू पेढे जे काही आवडते ते तुझ्या तोंडात. आणि तू जावई बापूंना नाही तुझ्या मनातली गोष्ट सांगितली का ती विचारते. त्यावेळेला ती म्हणते अजून नाही सांगितलं, स्पेशल काहीतरी करून सांगावा असं वाटते. तर ती म्हणते हो नक्कीच, तू काहीतरी स्पेशल त्यांच्यासाठी कर आवडीनिवडीचं आणि मग त्यांना सांग. असं म्हणत ती देवाचे आभार मानते आणि फोन ठेवते. आणि काला विचारत असते तर काय करू त्यांच्यासाठी स्पेशल म्हणून तीही विचारत असते. दोघंही खूप खुश आहे एकमेकांना मनातली गोष्ट सांगण्यासाठी. इथे मात्र बोक्का आणि मांजर जसे टपून बसावे ना, तसे हे राहुल आणि रोहिणी टपून बसले आहे. ते म्हणजे आता अद्वैतची सही घेण्यासाठी. अद्वैतला काही करून आपल्या पेपर्सवर सही करावीच लागेल, असं काहीतरी करावं लागेल, युक्ती काहीतरी सापडावी लागेल, असं दोघांचा इकडे प्लॅन चालू असतो. अद्वैत घरी येतो आनंदाने. इथे कलाला म्हणतो की मला तुला काहीतरी सांगायचं आहे, तर ती म्हणते नाही मला आधी सांगायचं आहे. दोघंही वाद घालतात, मी आधी तू आधी मी आधी. इथे दोघंही राग भरतात. मग कला त्याच्यामध्ये त्याला सांगते की आपण दोघंही एकाच वेळी एकच गोष्ट सांगू, असं काही होऊ शकतं, त्यापेक्षा आपण एकाच वेळेला बोलू आपल्या दोघां मनातलं जे काही आहे ते. आणि मग दोघंही एकाच वेळेला म्हणतात आपण दोघं पुन्हा लग्न करायचं का. चला तर मग अद्वैत आणि कलाचं पुन्हा लग्न पाहायला तयार व्हा. चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.